महावितरणच्या सिद्धनेरली शाखा कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या बामणी येथील सोलर पॅनल प्रोजेक्ट आज कार्यकारी अभियंता ग्रामीण विभाग 2 श्री दत्तात्रय भणगे यांच्या शुभ हस्ते कार्यान्वित करण्यात आला। 3311 केव्ही सिद्धनेरली उपकेंद्र हे RDSS योजनेअंतर्गत कार्यान्वित करण्यात आलं। यावेळी उपकेंद्रावरून निघणाऱ्या तब्बल 4 शेतीपंप वाहिन्या सुरू करण्यात आल्या। या नवीन वाहिन्यांमुळे यापूर्वी उपकेंद्रास जोडण्यात आलेल्या 3 मेगावॅट क्षमतेच्या सोलर प्लांटची प्रभावी उपयोग होणार असून सिद्धनेरली उपकेंद्रावरून विद्युत पुरवठा होणाऱ्या सुमारे 1,500 पेक्षा अधिक शेतीपंप वीज ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे। या प्रकल्पाचे अंदाजपत्रक, जागा तपासणी आणि त्याचा यशस्वी पाठपुरावा तत्कालीन सहाय्यक अभियंता अभिलाष बारापत्रे यांच्या काळात झाला होता। या नवीन रचनेमुळे एकूण वाहिन्यांची लांबी कमी झाल्याने शेतीपंप ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे। या योजनेचा लाभ सिद्धनेरली शेतीपंप फीडरवरील 380 ग्राहक, एकोंडी शेतीपंप फीडरवरील 750 ग्राहक, शेंडूर शेतीपंप फीडरवरील 400 ग्राहक आणि शिवाजी विठ्ठल शेतीपंप फीडरवरील 4 ग्राहक असे मिळून एकूण 1534 ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करणे शक्य झाले। या प्रकल्पामुळे सिद्धनेरली, बामणी, शंकरवाडी, एकुंडी, दर्याचे वडगाव व वडवाडी या गावातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्याचा लाभ थेट होणार आहे। तसेच केनवडे उपकेंद्राचे RDSS योजनेअंतर्गत उभारणीचे काम प्रगतीपथावर असून ते लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली। या कार्यक्रमास विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे, कागल उपकार्यकारी अभियंता अभयकुमार आळवेकर, सिद्धनेरली स्वसहाय्यक अभियंता सागर कांबळे, कागल ग्रामीण कनिष्ठ अभियंता जेरॉन गोदाद, लाईनमन वाल्मिक कोळी, राहुल उबाळे, फिरोज तांबोळी, उदय भिसुरे, शिशिर देसाई, धीरज मोरे, ऑपरेटर युवराज लोहार, गणेश कुराडे, तानाजी कोकणे, श्री राजिगिरे यांच्यासह जनमित्र उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।